कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। महायोग पीठे तटे वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन, पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन, पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन, पाण्डुरङ्गाकारो प्रथम नमन। दुसरे चरण दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ज्ञानीशं ज्ञानमूर्तिं साक्षात प्रेम स्वरूपिणीं, नामदेवञ्च दयामूर्तिं, नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहो क्षेत्र निवासिना, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम्। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचे। समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभ, जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां। तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। हे दुःख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार। पवन सुत विनती बारंबार,
पवन सुत विनती बारंबार, अष्ट सिद्धि नव निधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता, सिया राम के काज सवारे, मेरा कर उद्धार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल, मस्तकाकारे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज या ठिकाणी माझे गणपती बाप्पा वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा, अशा माझ्या बाप्पांचा असणारा हा तिसरा वर्धापन दिन आहे. आणि या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आज आयोजित केलेली प्रवचन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि या प्रवचन सेवेकरिता माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील पहिल्याच अध्यायामधील या ठिकाणी 19 क्रमांकाची ओवी, किती 19 क्रमांकाची ओवी आहे. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल, मस्तकाकारे. ओवीचा अर्थ सांगण्यापूर्वी छोटासा परिहार देणं प्रथम कर्तव्य आहे. छोटासा परिहार द्यायचा तो असा की आज काळेवाडी, बरोबर ना, काळेवाडीच बोलले, आवटे मळा, काळेवाडीचे आवटे मळा का, ठीक आहे. आज माझ्या बाप्पांचा हा वर्धापन दिन आज या ठिकाणी साजरा होतो. आणि या वर्धापन दिनानिमित्त सुंदर असं नियोजन आहे. का तर आज माझ्या बाप्पांचा वर्धापन दिन आहे म्हणून. आणि त्या बाप्पांसाठी त्यांच्या आपल्यावरती अखंड कृपा आहे, आशीर्वाद आहे, त्यांचा हात आपल्या मस्तकावरती आहे. आणि या बाप्पाची अशीच आपल्यावरती सदैव कृपा असावी. जशी इथून माग होती भक्तांवरती, तशी इथून पुढेही आपल्या मस्तकावरती त्यांची कृपा असावी. त्यांचा आशीर्वाद क्षणाक्षणाला आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून. आणि कुठंतरी त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त तुमच्यासारखा मायबाप श्रोत्यांना काहीतरी ज्ञानाचं दान किंवा आमच्यासारख्या पामरांकडून काहीतरी ज्ञान तुमच्या कानापर्यंत आणि तिथून हृदयापर्यंत पोहोचावी ही एक असणारी भावना. आणि म्हणून आजच्या या प्रवचन सेवेकरता ही मी ओवी निवडली आहे. या ओवीचा अर्थ माझ्या माऊलींनी गणपती बाप्पाचं वर्णन केलं. माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर गणपती बाप्पाच ही प्रथम देवता आहे. ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा प्रथम ओवीची सुरुवात माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांनी जी ज्ञानेश्वरी सांगितली त्यावेळेस सुरुवात कशाने केली बाबा? कोणता अक्षर आहे ते? ओम. काय आहे? ओम. आता ओम याच्यामध्ये 3 अक्षर दडले, अकार, उकार आणि मकार, बरोबर ओंकार. बरोबर काय आहे? ओंकार. मग तेच माऊलींनी वर्णन या ओवीमध्ये माझ्या बाप्पाचं सांगितलं. अकार चरण युगुल, मकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. अहो माझे गणपती बाप्पा जे काही आहे ना त्यांचे 2 असणारे चरण याचं वर्णन सांगितलं. तो ओंकारातला आकार आहे. अकार चरण युगुल ते 2 पाय. दुसरं सांगितलं उकार उदर विशाल. आता उकार म्हणजे काय आणि उदर, तर तो दुसरा शब्द माझ्या माऊलींनी सांगितला. तो उकार म्हणजे उदर, माझ्या गणपती बाप्पांचं असणारं पोट, त्याचं वर्णन माझ्या माऊलींनी मध्ये सांगितलं. आणि तिसरा आहे मकार महामंडल मस्तकाकारे. हा मकार जो शब्द वापरला तो मस्तकासाठी. मस्तक म्हणजे माझ्या बाप्पांचं
डोकं जसं आपल्याला हे डोकं आहे, डोक्याशिवाय कोणी चालतं का? नाही. चालण्यासाठी तसे पाय आवश्यक आहे. पण कोणी म्हणतं तुझं डोकं चालत, तुझं डोकं चालत नाही, तुझं डोकं चालत नाही, तुला काही कळत नाही. आता तसं पाहिलं तर डोकं कुणाचंच चालत नाही. आपण इथपर्यंत आलोय कशाने आलो बरं? आता इथून कवयना थोड्या अंतरावर आपण पायानं चाललो की नाही? पण डोक्याचा जो भाग सांगितला, म्हणजे माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी माझ्या गणपती बाप्पाचं वर्णन केलं, म्हणून या ठिकाणी सुरुवातच ओम अक्षरानं केलं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलात्मती प्रकाशो मने निवृत्तीदासू अवधारी जोजी. माझ्या बाप्पांचंच वर्णन माझ्या माऊलीने सुद्धा केलं. म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही माझ्या गणपती बाप्पांपासूनच केली जाते. कारण गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता देवता आहे. आपल्यावरती येणारं विघ्न म्हणजे वाईट संकट, आणि ते हरण करण्याचं काम माझे गणपती बाप्पा करतात. म्हणून अशी ही गणपती बाप्पा नुसतं विघ्नहर्ता नाही तर बुद्धीची सुद्धा देवता आहे. आपल्याला बुद्धी प्रदान करणारी देवता कोण? गणपती बाप्पा. आणि म्हणून तर आपण आरतीमध्ये म्हणतो ना, सुख करिता दुःख हरिता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी सिंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव जय देव. त्या आरतीमध्ये सुद्धा तेच वर्णन सांगितलं. सुख प्रदान करणारा आणि दुःखाचं हरण करणारी एकमेव देवता ती म्हणजे माझी गणपती बाप्पा. आणि त्यांचं असणार वाहन छोटेसे उंदीर मामा. आता एकाच कुटुंबामध्ये माझे भगवान शंकरजी, माझी पार्वती मैया, माझे गणपती बाप्पा, कार्तिक स्वामी या चौघांची वाहन वेगळी वेगळी आहेत. आणि पाहायला गेले तर वाहनांमध्ये सुद्धा विरोधाभास आहे. तरी सुद्धा ते घर अगदी सुखरूपपणे चालतंय. भांडण नाही, तंटा नाही, मारामारी नाही, काहीच नाही. याचा अर्थ त्या घरामध्ये कोण आहे? माझे गणपती बाप्पा आहे. आणि त्या गणपती बाप्पांमुळे ती विघ्नहर्ता देवता आहे. मग वाद होण्याचा प्रश्नच येत नाही. असे असणारे ते माझे बाप्पा. म्हणून त्यांचं या ठिकाणी वर्धापन दिन हे आपल्याकडून त्या बाप्पांची घडणारी ही सेवा आहे. सेवेला अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा, परंतु त्याच्यासाठी मनामध्ये भाव अत्यंत खरा असावा. खरा भाव असेल तर तो बाप्पापर्यंत पोहोचतो. मग भाव आणि भक्ती ही नेहमी खरी असावी. आता भावही आपल्या गावामध्ये विकत भेटणार नाही. तुम्ही कुठेही जा, आपल्याला जिल्हा पुणेच ना, पुण्याला जरी गेले तरी भाव विकत भेटेल का? माझ्या बाप्पांची भक्ती असं आहे का? इथं भक्ती पावशेरावर विकत मिळते. गणपती बाप्पाची भक्ती अर्धा किलो. राव, देवाचं नाव सुद्धा आपल्याला विकत भेटणार. ते घेण्यासाठी आपल्याला पुण्यच असावं लागतं. फुकट नाही देवाचं नाव. गणपती बाप्पाची आरती म्हणण्यासाठी सुद्धा भाग्यच लागतं. आणि ज्याचं भाग्य तो आपोआप येतो. पण ज्याच्याकडे थोडं फार जरी पाप शिल्लक असेल ना, तर ते पाप त्या माणसाला त्या भगवंताच्या कार्यात जाऊ देत नाही बाबा. ते म्हणतात नको जाऊ, तू नंतर जाय. कधी? याला ऐकायला जाऊ नको, तू काय कर. पण माझ्या संतांनी सांगितलं, अरे बाबा, हा देह तुला कशासाठी दिला? नुसतं खायला दिला नाही, तर माझ्या भगवान परमेश्वराची गोडवी गाण्यासाठी सुद्धा दिलाय. देवे दिला देहे भजन गोमटा, देवे दिला देहे भजन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा, देवे दिला देहे भजन गोमटा, देवे दिला देहे भजन गोमटा. आपल्याला हा सुंदर असणारा नरदेह माझ्या परमेश्वराने फुकट दिलाय. कुणाकडून पैसे दिले बरं हे शरीरासाठी? कोणत्या देवानं घेतले का? अजिबात नाही.
ज्या आई बापांच्या कृपेनं निमित्त आपलं कुठंतरी पुण्य आपल्याला हा नरदेह भेटला, पण माझ्या देवानं तो दिलाय पण फुकटामध्ये दिला. पण त्या भगवान परमात्म्याचं एवढा गोमटा दिलाय, मग त्या देवासाठी वेळ द्यायला नको का, असं देवाचं म्हणणं आहे की तुला मी नरदेह दिला, त्या बदल्यात मला काहीतरी हवं आहे ना. आणि मी तुझ्याकडून नारळाची अपेक्षा करत नाही, अगरबत्तीची करत नाही, फुलाची सुद्धा करत नाही. हा तुझा माझ्यावरती भाव आहे, तुझं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून तुम्हाला अर्पण करतो. पण देव काय मागत नसतो, तो आपला भाव आहे म्हणून बाप्पाच्या चरणावरती फुल अर्पण करतो, मनातला भाव आहे. बाप्पाला आपण नारळ अर्पण करतो, फोडतो, आपला भाव आहे. आपल्या मनातील भक्ती प्रेम आपण देवाच्या चरणावरती प्रकट करतो, हा आपल्या मनातील भाव आहे, भक्ती आहे. आणि म्हणून त्या भक्तीच्या जोरावरती परमात्म्याकडे आपण जातो. म्हणून त्या देवाचं गुणगान कधीही गायचं की देवा तू मला हा देह दिला, मी तुझं गुणगान गायल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाप्पा आणि त्यांचं जर गुणगान गायलं तर ते म्हणतात सुखाची प्राप्ती तुमच्या जीवनामध्ये, दुःखाची नाही, सुखाचीच प्राप्ती होणार आहे. देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया, तुझ्या विना माणसाचा जन्म जाई वाया. देवा उद्धार कराया, आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया. मोरया 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 मोरया. असे माझे बाप्पा आणि त्यांचा अंत सुद्धा लागणार नाही, एवढं मोठं त्यांचं अस्तित्व आहे. आदि अंत तूच आहे खरा, तूच बुद्धिदाता, शरण मी आलो तुला, पायावरी माथा. डंका वाज दहा दिशी, गजर नावाचा, संकटाला बळा देई अवतार देवाचा. देवा दिली हाक उद्धार कराया, आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया. मोरया 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 मोरया. माझे मोरया गोसावी, त्यांना भक्तीच्या द्वारेच हे नाव पडलं. माझे गणपती बाप्पा यांची भक्ती माझ्या मोरया गोसाव्यांनी केली. आणि त्यांची जर उत्पत्ती म्हणावी तर काही दंतकथा आहेत, काही म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञान जशी मांडणे. आता जसं कोणताही कीर्तनकार असू द्या, प्रवचनकार असू द्या, त्याच्या अल्पमती अल्पबुद्धीने त्या ओवीवरती श्लोकावरती तो बोलण्याचा प्रयत्न करतो. पण खरा अर्थ कोणाला माहिती? ज्यांनी लिहिलं त्यालाच माहिती, ज्यांनी सांगितलं त्यांना. आता हे आम्ही सांगतो हे अभ्यास करून किंवा त्याचं चिंतन, पण प्रत्येकाचं चिंतन हे मात्र वेगळं वेगळं असतं. म्हणून काही ठिकाणी सांगितलं माझ्या बाप्पांचं उत्पत्तीचं स्थान कसं आहे, तर म्हटले की माझ्या पार्वती मैयानं आंघोळीसाठी आतमध्ये गेल्यानंतर राखणदार म्हणून आपल्या मळाचा एक गणपती बाप्पा तिथं उभा केला आणि सांगितलं कुणीही आत आलं तर सोडायचं नाही, मला आत जाऊ द्या म्हटलं तर जाऊ द्यायचं नाही, सांगायचं की मैयाची आंघोळ चालू आहे, आतमध्ये कुणाला जाता येणार नाही. शंकर जे येतात आणि आत जाऊ देत तर अरे मला अडवणारा तू कोण आहे, माझ्या आईनं सांगितलंय आतमध्ये काही जरी झालं तर अजिबात कुणाला पाठवायचं नाही. शंकरजी भोळे दैवत आहे, परंतु राग आला त्यांना. त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी माझ्या गणपती बाप्पाचं मुंडकं धडाच्या वेगळं केलं, शिर छाटलं आणि पार्वती मैया स्नान करून बाहेर आल्या आणि त्यांनी पाहिलं अरे अरे माझ्या मुलाचं तुम्ही मुंडकं उडवलं, हे मला पटलेलं नाही. बरं, त्या आक्रोश करायला लागल्या, रडायला लागल्या, सांगितलं मला माझा मुलगा जिवंत करून पाहिजे.
आणि म्हणतात ना, श्री हट्ट, बाल हट्ट, शास्त्रामध्ये हट्ट सांगितले. यांचे हट्ट जर नाही पुरवले तर लय अवघड बर का. बाल हट्ट, श्री हट्ट लय अवघड आहे. म्हणून तो श्रीचा हट्ट होता आणि सांगितलं, रडू नको, तुझा मुलगा जिवंत करून देतो. म्हणून माझ्या बाप्पांना बघा, ते बाप्पांचं शरीर पडलेलं, एका बाजूला शिर पडलेलं. माझ्या शंकरजींनी त्यांच्या जे काही गण होते त्यांना आज्ञा केली, जा उद्या सकाळी तुम्हाला जो कोणी प्राणी पहिल्यांदा दिसेल त्याचं मुंडकं इथं आणून चिटकवा. गेले ते. सकाळ सकाळ कोण दिसतो प्राणी, कोण दिसतो त्यांना? येताना दिसला हत्ती. बरं, काय दिसलं? हत्ती. त्या हत्तीचं तिथं मुंडकं उडवलं, तेच मुंडकं माझ्या बाप्पाला आणून चिकटवलं. आणि म्हणून माझ्या गणपती बाप्पाला नाव पडलं गजानन. काय? गजानन. गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे तोंड. गज अधिक आनन बरोबर गजानन. ज्याला हत्तीचं तोंड लावलं ते माझे गणपती बाप्पा म्हणजे गजानन. विनायक, एकदंत, लंबोदर, विघ्नहर्ता, वक्रतुंड, गणराया, कितीतरी नाव आहेत. म्हणून त्या भगवान परमात्म्याकडे आपण नक्कीच काहीतरी मागत असतो. कुणीही असू द्या, कुणी शुद्ध भावाने गेला तर नाही काही मागत, परंतु काही जण अपेक्षेने जातात. पण माझे भगवान परमात्मा सांगतात, हे बघा, माझ्या दारात जो माणूस शुद्ध भावाने येतो ना, त्याची झोळी मी कधी रिकामी पाठवित नाही. कोणत्याही मंदिरामध्ये जा, झोळी रिकामी आपली येत नसते. परंतु आपण देवाकडे मागायचं नसतं. देव न मागता आपल्याला देतो. शुद्ध भाव असावा, खरा असावा. देव म्हणतो, हा याचा भाव शुद्ध आहे. वरून आता आपलं हे शरीर आहे किती सुंदर असलं, पण मन आपलं तितकं सुंदर असेल असं अजिबात नाही. तेवढं मन पवित्र असेल असं नाही, त्याच्यामध्ये खरा भाव असेल असं नाही, खरी भक्ती असेल असं अजिबात नाही. माझे जगद्गुरु तुकोबरा यांनी माझ्या विठ्ठलाची भक्ती केली, परंतु भक्ती अशी केली की संसारावरचं सगळं प्रेम काढून माझ्या विठुरायाच्या चरणी अर्पण केलं आणि मग त्यांनी ती खरी भक्ती केली. इतकी भक्ती की स्वतःच्या संसाराची होळी करून टाकली. ते माझे तुकोबरा आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला, ते तुकोबरा आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे, जो आपुले तोच साधू ओळखावा, देव तीर्थीची जाणावा, ते तुकोबरा आहे. एवढंच नाही, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट वीती परोपकारे, देह कष्ट वीती परोपकारे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे. माझे जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःचा देह जिजवला. श्रीमंत होते, सावकार, त्यांची सावकारकी होती, तरी सुद्धा सगळी कर्ज खते माझ्या इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवून टाकले आणि फक्त शिजून खाण्यापुरते भांडे, अंगावरती घालण्यासाठी वस्त्र ठेवले, बाकी सगळं लोकांना वाटून टाकलं. आणि मग गेले माझ्या विठुरायाकडे, सांगितलं, देवा विठ्ठला, अरे तुझ्यासाठी माझ्या संसाराची मी सगळी होळी केली रे देवा, याला म्हणावं शुद्ध भाव. काहीच ठेवलं नाही, याला म्हणावं खरी भक्ती. आणि त्यांचं जीवन जर बघावं स्वतःच्या बाबतीत तर ते स्वतःच म्हणतात, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढे भिके, कुत्री घर राखीती. अहो, आम्ही जर भिक्षाटन करायला जावं तर आमच्या घराची राखण देखण कुत्र करतात, ही आमची बाह्य परिस्थिती. पण ते तुकोबराय, जगाच्या पाठीवरती जगद्गुरु एवढं पद त्यांना प्राप्त झालं, ते तुकोबराय. त्यांच्या कीर्तनामध्ये माझ्या जाणता राजाने येऊन बसावं एवढा अधिकार संपन्न पुरुष माझे जगद्गुरु तुकोबराय. शिवाजी महाराजांनी त्यांचं कीर्तन ऐकावं एवढा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा. आणि त्या तुकोबरायांच्या जीवनातला प्रसंग, आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की बाबा, आपल्या ध्यानात, मनात, स्वप्नात जर देव आला, आता तुम्ही सेवा करता बाप्पांची, कधीतरी बाप्पा आलेच असतील ना तुमच्या स्वप्नात? का होता आले का माझे बाप्पा?
आशीर्वाद दिला. बाबा तुमच्या आपले बाप्पा कधी स्वप्नात आले का? मूर्ती रूपानं, फोटो रूपानं, साक्षात? जर आलेच असतील, बरं ठीक आहे, बाप्पा नाही आले, विठ्ठला माझे पांडुरंग आले का? माझे ज्ञानोबा, माझे तुकोबा? कधीतरी जर स्वप्नामध्ये देव जर तुमचे आले, समजायचं मी भाग्यवान आहे. माझं भाग्य आज उदयाला आलं, माझ्या स्वप्नामध्ये देवानं यावं. भाग्याची लक्षणं आहेत हे. आणि म्हणून माझे जगद्गुरु तुकोबराय, त्यांच्या ध्यानात पांडुरंग, त्यांच्या मनात पांडुरंग, त्यांच्या स्वप्नात पांडुरंग, सगळ्या ठिकाणी पांडुरंग. आणि देवाचं अस्तित्व कुठं कुठं आहे? नुसतं मंदिरामध्येच नाही, नुसतं तीर्थाच्या ठिकाणीच नाही, तर देव चराचरामध्ये भरून पुरून उरलेला आहे. माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये वर्णन केलं, देव प्रत्येक ठिकाणी आहे, चराचरात आहे, घटाघटामध्ये आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सजीवात आहे, प्राण्यात आहे, मुंगीत आहे, कुत्र्यात आहे, मांजरात आहे. माझ्या शांती ब्रह्मनाथ बाबांनी गाढवामध्ये रामेश्वराचं दर्शन त्यांना घडलं. हा अधिकार संतांना सांगायचं तात्पर्य काय आहे माझं, की आपल्या मनामध्ये जर खरा भाव आणि भक्ती असेल तर भक्तीच्या जोरावरती, भावाच्या जोरावरती जगाचा बाप आपल्या घरी येतो. आपल्याला त्याच्याकडे जावं लागत नाही. कलियुगात सगळं सोपं साधन करून दिलं. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. देव आपल्या घरी येतो, आपल्याला देवाकडे जावं लागत नाही, तो येतो आपल्यासाठी. या सुखा कारणे देव वेडावाला, वैकुंठ सोडून संत सुधनी राहिला. मग संतांच्या सुधनी माझे पांडुरंग परमात्मा 36 वर्ष नाथबाबांच्या घरी राहिले. किती वर्ष? 36 वर्ष. आपल्या सेकंद भर देव स्वप्नात येत नाही, त्यांच्या घरी 36 वर्ष काम केले. 1 वर्ष नाही, 2 नाही, 10 नाही, तब्बल 36 वर्ष. पहिली 12 वर्ष श्रीखंड नाम धारण केलं, कावडीनं पाणी भरण्याचं काम केलं. दुसरी 12 वर्ष माझ्या नाथ बाबांच्या कीर्तनामध्ये ध्रुपद धरण्याचं काम केलं. आणि तिसरी 12 वर्ष माझ्या नाथ बाबांचं भागवताचं श्रवण माझ्या पांडुरंग परमेत्म्यानं केलं. मग त्यालाही प्रमाण सांगितले पुन्हा. द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. पाणी भरी हरी कावडीने, श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन उगळुनी काळी. श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन उगळुनी काळी. तो माझा परमात्मा, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. पाणी भरी हरी कावडीने, इतका अधिकार माझ्या नाथ बाबांचा. श्रीखंड्या चंदन उगळून करी, आपल्या हाताने चंदन उगळून द्यायचे नाथ बाबाला. याला म्हणावं खरा भाव, याला म्हणावं खरी भक्ती. आणि तीच आपल्याला आपल्यात प्राप्त जर झाली ना, माझ्या बाप्पांकडे माणूस आपोआप जातो. अशी अपेक्षा लागत नाही. ओढ लागते मनाला, ओढ लागते, मला जायचं माझ्या बाप्पाच्या दर्शनाला. देवा मला यायचंय तुझ्या दारामध्ये. आणि गेला तर कृपया करून कधी देवाकडे मागायचं नाही, देव आपल्याला आपोआप देतो. जसं आपल्याला आपली स्वतःची काळजी आहे ना, आपल्या संसाराची, आपल्या लेकराची आपल्याला काळजी आहे, तसे आपण त्याचे लेकर आहोत, भगवंताचे. आणि त्या भगवंताला या लेकराची काळजी आहे, म्हणून देवाकडे मागायचं नाही. देव म्हणतो तू मागत नाही, पण मीच तुझ्या पदरामध्ये टाक. तुझ मागतो मी आता, काय मागतो? मागतो आता तुझ, मागतो मी आता, मागतो आता मज द्यावी एकदंता. तुझ मागतो मी आता, मागतो मी आता, तुझ मागतो मी आता.
तुझे ठाई माझी भक्ती, तुझे ठाई माझी भक्ती, विरुठावी गणपती, तुझे ठाई ज्याची प्रीती, त्याची घडावी संगती, संगती त्याची घडावी संगती. देवा, तुझ्या ठाई असणारी माझी जी काही प्रीती आहे, जी भक्ती आहे ना, ती सदैव अशीच राहू दे देवा. हे मागायचं देवाकडे, दुसरं नाही. नाहीतर मग आपलं मागणं लय वेगळं असतं. माझ्या संत महात्म्यांनी मागितलं, माझ्या तुकोबराने मागितलं ना देवाकडं. दादा मागितलं बरं, काय मागितलं? हेची दान देगा देवा, तुझा विसरण, हे मागणं केलं. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देवी सदा, हे मागितलं. पण आपण काय मागतो? देवा वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, देवा मला मुलगा होऊ दे, देवा पीक चांगलं येऊ दे. देवा हेच मागणे तुझ्या चरणाशी आहे. अरे माझ्या शेतात जो माल केला त्याला चांगला बाजार भाव मिळू दे, हे मागणं आपलं. ह्या वर्षी माझ्या कांद्याचे पैसेच नाही झाले, पण शेजारच्या सुद्धा कांद्याचा भातच होऊ दे देवा, हे माझं मागणं आहे. अरे माझ्या जीवनामध्ये मी चांगला सुखी आहे, पण ते शेजारचा जो आहे ना, मला त्याला पाहिलं का लई जळजळ होती, लई पोटात दुखत, त्याच्या जीवनामध्ये फार दुःखच दे देवा. असे सुद्धा आहेत, काही काही मागणारे आहेत, नाही असं म्हणता येणार, आहेत असे लोक. पण माझ्या भगवान परमात्म्यांनी सांगितलं, मनामध्ये दुसऱ्या विषयी चांगली भावना असावी, त्यालाच म्हणावं माणूस. नाहीतर मग चालता बोलता लोक म्हणतात तुझ्यापेक्षा गाढव बरा, असं आपल्याला कुणी म्हणू नये. आपण माणसं आहोत, माणसासारखं वागा, माणसासारखंच जगा आणि परमार्थ करून माझ्या बाप्पाचं कधीतरी नामस्मरण करा, माझ्या विठू माऊलीला आठवा. असं नाही की तुम्ही बाप्पाचीच भक्ती करा, कोणत्याही देवाची करा, ती तिथं एका देवाला जाऊन पोहोचते. श्लोक सांगितला, आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. ज्याप्रमाणे आकाशातून पडलेलं पाणी नदी नाल्याच्या रूपानं समुद्राला जाऊन मिळतं, त्याच पद्धतीनं सर्व देवाला केलेला नमस्कार शेवटी एकाच परमेश्वराला जाऊन मिळतं. बरं, म्हणून कोणत्याही देवाची भक्ती करा, ती देवालाच पोहोचते, पण ती शुद्ध अंतःकरणानं. कारण कर्म चांगलं केलं तर फळ चांगलं भेटणार, बरोबर की नाही? कर्म वाईट केलं तर तुम्हाला फळही त्याचं वाईटच भेटणार. पण माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या बाबतीमध्ये घडलेला प्रसंग तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. आळंदी जवळ आहे तुम्हाला. माझ्या माऊली सारखा अशी जगाच्या पाठीवर दुसरे संतच नाही, माऊली इतका त्रास सहन करणारे. किती त्रास सहन केला तरी सुद्धा त्या माझ्या माऊलींनी मनामध्ये कुणाच्या विषयी राग धरला नाही, उलट पसायदानामध्ये मागणी केली. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. देवा, जे खळ आहे, पापी आहे, दुष्ट आहे, दुराचारी आहे, अज्ञानी आहे, वाईट वासनेचे आहे, देवा त्यांचं चांगलं कर. बघा काय सांगतात, जे वाईट आहे त्यांचं चांगलं कर, जे अज्ञानी त्याला ज्ञान दे, जे दुष्ट आहेत, दुराचारी, वाईट प्रवृत्तीचे देवा त्यांना चांगलं. आता हे कशासाठी सांगू? कारण ती माऊली म्हणजे आपली आई आहे. ज्ञानोबा कोण आहे? आपली आई आहेत, आणि आईलाच काळजी असते लेकराची. तुम्ही म्हणाल कसं? सांगून जाईन माता भगिनी माझ्या, तुम्ही सगळ्या आई आहेत. बघा काळजी कशी असते. एका आईला 4 लेकर आहेत. किती? आता कायदा आहे हम दो हमारे दो पर्यंत असतात काही काही ना, बरोबर ना? अजून बी आहेच. एका आईला 4 लेकर होते. थोडासा पाठीमागे गेलं जुन्या काळात तर डझन पोरं असायचे. असायचे का नाही? असायचे. 4 लेकर होते. पहिला डॉक्टर, दुसरा इंजिनियर, तिसरा शिक्षक आणि चौथा, समजलं का? समजलं ना? असा होता पिणारा बेवडा, त्याला आपण बेवडा म्हणतो नाही का? मग आता
आता हे 4 मुलं आहे. मला खरं खरं सांगा, तुम्ही सगळे माझे मायबाप आहात, त्या आईचा सगळ्यात जास्त जीव कोणत्या पोराकडे असेल? हा, बेवड्याकडे. बरोबर की नाही? उत्तर तुम्ही बरोबर दिलं, तेच उत्तर खरं आहे. बेवड्याकडे जीव का? कारण ती आई शेजारच्या बाईकडे जाऊन बसली ना, तर म्हणती, बाई माझं सगळं चांगलंय, मी सुखात आहे, माझ्या सुनाई चांगल्या, माझे लेक सुद्धा चांगले, माझा एक पोरगा इंजिनियर आहे, एक डॉक्टर आहे, एक शिक्षक आहे, मला या तिघांची काहीच काळजी नाही. पण मला माझ्या 4थ्या पोराची काळजी आहे, कारण तो बेवडा आहे. बघा आईचं अंतकरण कसं असतं ना. या तिघांची काळजी नाही, पण त्या पिणाऱ्याची काळजी. तसं माझे माऊली म्हणतात, मला ज्ञान्या भक्ताची काळजी नाही, मला अज्ञानी भक्ताची काळजी आहे. आणि म्हणून माऊलींनी पसायदानामध्ये तशी मागणी केली की वाईटांचं देवा चांगलं कर. चांगल्याचं तर चांगलं होणारच आहे, पण वाईटाचं देखील चांगलं व्हावं ही माझ्या माऊलींची इच्छा. आणि त्या माऊलींनी माझ्या बाप्पाचं वर्णन करावं. माझी बाप्पा दिसायला कशी आहे? आता बऱ्याच ठिकाणी बाप्पा हे शेंदुराचा रंग जसा असतो तशा रंगामध्ये आपले बाप्पा आहे. अष्टविनायक पाहिलेत ना, कसा रंग आहे? शेंदूर. असं शास्त्रात सांगितलं जातं की शेंदूर नावाचा राक्षस होता आणि बाप्पाने त्यांच्यासोबत युद्ध केलं. युद्धामध्ये त्या राक्षसाला बाप्पांनी त्याचा वध केला आणि तो वध केल्यानंतर त्या शेंदूर नावाच्या राक्षसाचं सगळं रक्त माझ्या बाप्पाच्या अंगावरती उडालं आणि तिथून पुढे ही देवता शेंदूर रंगामध्ये प्रकट झाली. हा एक भाग आहे. दुसरा भाग, माझे बाप्पा जर त्यांच्याकडे पाहायला गेलं, आता गजाननच्या बाबतीत तर सांगितलं तोंड का आहे, तो कथाभाग सांगितला. दुसरी गोष्ट येते माझ्या बाप्पाचे डोळे. कसे आहेत बरं डोळे बाप्पाचे? आता तुम्ही रोज बघताना माझ्या बाप्पाला, मग सांगा माझ्या बाप्पाचे डोळे कसे आहेत? एकदम बारीक आहे बाबा. बरोबर, एकदम बारीक डोळे. बारीक डोळे बापाचे का आहे? तर त्याचं शास्त्र सांगितलं जातं सूक्ष्म नजर. सूक्ष्म नजर त्याला म्हणतात. पर कोपऱ्यातली मावशी जरी असली तरी ती काय करते ते माझ्या बाप्पाला दिसते, याला म्हणावं सूक्ष्म. हा, मग ती मावशी बडबड जरी करीत असली तरी माझ्या बाप्पाला दिसत नाही. बडबड कुणी करत नाही, मी आपलं विनोद म्हणून बोलते. बरं, मला जायचंय सुखरूप घरी. सूक्ष्म नजर माझ्या बाप्पाची आहे, म्हणून डोळे बारीक आहे. थोडस खाली आहे. माझ्या बाप्पाचे कान, डोळे बारीक, कान मोठे, सुपासारखे कान. आता सुपासारखे कान का आहेत? तर त्याच्या पाठीमागं सांगितलं जातो कथाभाग की माझ्या बाप्पाचे कान मोठे असण्याचं एकमेव कारण आहे, बाप्पाच्या दरबारामध्ये काय रोज एकच माणूस जात नाही, हजारो लोक येतात बाप्पाच्या दर्शनाला. प्रत्येकाचं मत वेगळं. देवा मला मुलगा हो दे, देवा माझं लग्न जमत नाही, मला एखादी पोरगी नवरी म्हणून भेटू दे. एखादी आई बहीण गेली तर ती म्हणते, बाई भगवंता माझ्या पोराला चांगली बुद्धी दे. ते वाईट वळणावरती चालले. प्रत्येक जण येतो आपला प्रश्न मांडतो, प्रत्येक येतो आपला प्रश्न मांडतो, प्रत्येक येतो आपला प्रश्न मांडतो. अशा प्रत्येकाचे प्रश्न सहन करता करता एखाद्याच्या आपल्यासारख्याचे कान फुटून जातील. पण बाप्पा म्हणतात माझे कान मोठे आहेत, सगळं ऐकण्याची क्षमता माझ्या बाप्पाच्या कानात आहे, म्हणून कान मोठे. आणि ते सगळे ऐकून कुठं साठवतात? तर त्याच्यासाठी माझ्या बापाचं पोट असं भलं मोठं आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात आकार चरण युगुल, उकार उदर विशाल. हे उदर आहे ना, ते असं विशाल आहे. कशासाठी विशाल आहे? सगळ्या जगांचे अपराध पोटात घालायचे. मग आता बापाच्या चरणावरती येणारा काय खराच भक्त असतो असा नाही. खरी भक्ती, भक्ताचं लक्षण लगेच कळत असतं. म्हणून उदर एवढं मोठं आहे, काहीही पचवायची ताकद माझ्या बापांमध्ये आहे. काहीही पचवायची ताकद. अपराध केला, क्षमा. काहीही बोला देवाला. देवाशी माणूस भांडतो, पण कधी भांडतो? दुःख आल्यावर. सुख आल्यावर भांडतो. सुख आल्यावर तर आपल्याला आपला संसार दिसतो, आपण लय भांडते. सुखामध्ये संसार, मग म्हणायचं मी केलंय. ह्या इथपासून त्या तिथपर्यंत पर नजर पुरत नाही ना, तिथपर्यंत आपलंच. कोणाचं? आपलंच आहे. ह्या पाठ्याने कमवलंय हे, एवढी मोठी लेवल, हे विहीर, हे
बीज जे काय आहे ना सगळं घर दार बंगला बिंगला सगळं आपलंच. हा आपण कमवलं. पण दुःख आल्यावर काय म्हणतो माणूस? मग त्यांच्याकडे जातोय. मग त्यांच्याकडे कशाला जायचं? सांगायचं ना मी वाईट कर्म केलं म्हणून मला दुःख आलं. मग तेव्हा अजिबात नाही. मग ते बाप्पाकडे जाणार, माझ्या विठू माऊलीकडे जाणार, प्रत्येक देवाकडे जाणार किंवा घरामध्ये जाणार. देव घरात हात जोडून बसणार. देवा तुम्हाला दुःख का दिलं? अरे का दिलं म्हणजे तुला सुख मिळालं तर तू म्हणतो या पठ्ठ्यानं केलं. सुखात तुला देव दिसला नाही, पण दुःख आल्यानंतर तू देवाशी भांडतो. मग देवाशीच का माणूस भांडतो? याचं एकमेव कारण असं आहे, आपल्या शेजारच्या बरोबर जाऊन भांडतो का? आपली प्रिय व्यक्ती असू द्या, आपली आई असू द्या, आपला बाप असू द्या, भाऊ बहीण असू द्या, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, शेवटचा घटिका मोजतोय आणि अशा प्रसंगी माणूस देवाच्या समोर जाऊन बसतोय. आपल्या शेजारच्या घरामध्ये माणसाला अजिबात जाऊन म्हणत नाही की तू माझ्या माणसाला आजारी पाडलायस. म्हणतो का घरातल्या शेजारच्या माणसाला माझ्या व्यक्तीला वाचव ना तेवढं? त्यावेळेस माणूस कुणाकडे जातो? माझ्या देवाकडे जातो आणि विनंती करतो, देवा आता मात्र तूच आहेस, तूच वाचव बाप्पा माझ्या व्यक्तीला, कारण सगळा भार मी आज तुझ्या चरणी वाहतोय रे. म्हणून सुख आलं तर देवाला विसरायचं नाही. जो सुखातही देवाकडे जातो ना त्याच्या जीवनामध्ये दुःख कधी येतच नाही. आपण काय करतो? कबीरदासजी महाराज खूप सुंदर वर्णन सांगतात. ते म्हणतात, सुखामध्ये तुम्हाला देव दिसत नाही, दुःखामध्ये आठवल्याशिवाय राहत नाही. पण जर दुःखामध्येही देव आठवला तर तुमच्या जीवनामध्ये एक शोकांतिका आहे की दुःखामध्येच तुम्ही देवाला आठवता. पण सुखामध्ये जर आठवला तर तो भगवान परमात्मा तुमच्या जीवनामध्ये अजिबात दुःख देऊ शकत नाही. पण भक्तीचं वर्म हे अत्यंत महत्वाचं आहे. ते कळालं पाहिजे, कारण ते कळालं तर सगळंच वळतं, नाही कळालं तर अजिबात कळत नाही. माझ्या मीराबाईनं भक्ती केली कृष्ण परमात्म्याची, माझ्या संत जनाबाईनं भक्ती केली माझ्या पांडुरंगाची. या स्त्रिया होत्या, पण तरी सुद्धा आजही त्यांचं नाव अजरामर आहे. याचं एकमेव कारण कानोपात्रा कोण होती माहिती ना? एका वेशीची मुलगी होती. तरी सुद्धा माझ्या पांडुरंग परमात्म्यानं तिला मंदिरामध्ये जागा दिली. भक्तीचा परिणाम. एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्राला देवानं मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. एका वेशीची मुलगी असून सुद्धा भगवान परमात्म्यानं मंदिरामध्ये त्या कानोपात्रेला जागा दिली. याला म्हणावं खरा भाव. म्हणून आपण साधारण मनुष्य आहोत, आपल्या मनातला भाव नेहमी खरा असावा. जीवनामध्ये भावाला अत्यंत महत्व आहे, प्रामाणिकपणाला अत्यंत महत्व आहे. माणसानं गरीब असावं पण प्रामाणिक असावं बाबा. श्रीमंती संपत्ती आपण सोबत नेत नाही, पण आपण मेल्यावरती किमान 2 लोक म्हणले पाहिजे, सत्य आहे, 2 लोक म्हणले पाहिजे हा माणूस गरीब आहे, याच्याकडे नीट राहायला घर नव्हतं, याच्याकडे पैसा नव्हता, जमीन जुमला नव्हता, पण भेटेल त्याला माझ्या घरामध्ये 2 घोट पाणी पी, नाही तर चहा तरी पिऊन जा. कुणाचा 1 रुपया त्यानं लुबाडला नाही, बुडवला नाही, एवढा प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये होता. हीच खरी आपली संपत्ती दादा. प्रामाणिकपणा असेल ना, देव कमी परीक्षा बघणार, नक्की बघणार. जर तुमच्या जीवनात जास्त दुःख असेल ना ताई दादा, एकच मनामध्ये खूप आनंद, दुःख त्यालाच जो खरा आहे, दुःख त्याला देतो जो प्रामाणिक आहे. कारण माझा परमात्मा म्हणतो, मी दुःख कुणालाही आयऱ्या गायऱ्याला देत नाही, दुःख त्यालाच देतो ज्याच्यामध्ये दुःख सहन करण्याची क्षमता आहे. दुःख मी त्यालाच देतो. पिक्चर मध्ये कुणालाही काम नाही मिळत, जो चांगला ऍक्टर आहे त्यालाच पात्र हे कुणालाही असं हिरोचं पात्र भेटत नाही, त्याची क्षमता पाहिजे हिरोचं पात्र स्वीकारण्याचं. तसं दुःख हे पात्र आपल्या जीवनामध्ये जर भगवान परमात्म्यानं दिलं ना, तर समजायचं माझं आजचं पात्र हे दुःखाचं आहे, पण या दुःखा पाठीमाग अनंत जन्मीचं सुख लपलेलं आहे. हा जर विचार केला, जीवनात कधीच आपल्याला दुःख होणार नाही. आणि भेटलं तर समजायचं देवा
अजून दुःख दे. माझे श्रीकृष्ण परमात्म्यांची आत्या कुंती माता, मागितलं असतं तर काय पण मिळालं असतं ना. पण काय मागितलं कुंती मातेनं? दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, दुःखाच्या सागरात लोटा गुरुनाथा, सुखात स्मरण तुझे होत नाही आता, होत नाही आता. देवा, सुखामध्ये तुमचं स्मरण मला होऊ शकत नाही, मला दुःखाच्या सागरामध्ये लोटून द्या देवा. कशासाठी म्हणे? लोटण्याचं एकमेव कारण, जर तुम्ही मला दुःख दिलं तरच तुम्ही माझ्या चित्तामध्ये असाल, आणि जर तुम्ही मला सुखात सुख दिलं ना देवा, मी तुमच्यापासून हजारो कोस दूर गेल्याशिवाय राहणार नाही देवा. म्हणून मला दुःख द्या. म्हणून देवाकडे मागायचं तर सुख नाही, देवा माझ्यावर संकट दे, मला दुःख दे, कारण ती पचवण्याची क्षमता निर्माण करणारा एक दाता तुझ्यासारखा दुसरा कुणीही नाही. म्हणून माझे बाप्पा त्यांचं असणार हा वर्धापन दिन आहे. म्हणून कधीही माझ्या बाप्पाकडे मागणी करायची असेल ना, मंदिरामध्ये जा, आपल्या घरामध्ये बाप्पा विराजमान असतील ना, कधीतरी माझ्या बाप्पाचं गुणगान गान, तेही शुद्ध अंतकरणाने जर गायलं तर ते नामस्मरण दुसऱ्या माझ्या भगवान परमात्म्याच्या काळजापर्यंत पोहोचतं. काळजापर्यंत पोहोचण्याचा भाव खूप वेगळा आहे. आता आम्ही जेव्हा बोलतो ना, हे जर तळमळीचं असलं तर तुमच्या हृदयाला स्पर्श करून जातं, आणि जर हृदयाला नाही स्पर्श केलं तर समजायचं आम्ही मनापासून सांगतच नाही. तुम्ही कुणाच्याही कीर्तनात जा, प्रवचनामध्ये जा, जर ते कीर्तन, ते प्रवचन तुमच्या मनाला भावलं, तुमच्या अंतःकरणाला त्या प्रवचनाने स्पर्श केला, समजायचं सांगणाराही तळमळीनं सांगत होता, मीही तळमळीनं ऐकलं म्हणून ते स्पर्श झालं. आणि नाही झालं तर बिंदास म्हणायचं, 100% नाही तर 1000% म्हणायचं. प्रवचनकार जे सांगत होतं ते वरवरचं होतं, तळमळीचं नव्हतं. बिंदास म्हणून जायचं. म्हणून सांगताना तेवढी तळमळ पाहिजे आणि देवाविषयी आसक्ती पाहिजे. मी नुसतं तुम्हाला म्हणायचं देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या, आम्ही घ्यायचं नाही असं अजिबात नाही. तनात, मनात, स्वप्नात सुद्धा विठुराया असला पाहिजे. हे मी सांगत नाही, जे आहे माझ्यात ते मी तुम्हाला सांगते. आणि हे बाप्पाच्या दारात तर खोटं बोलणार नाही. माणसानं, मी मगाशीच बोलले, माणसानं प्रामाणिक असावं. तुझी दया, तुझी कृपा अशीच आमच्यावरती बरसत राहो, अशी मागणी सगळ्यांसाठी आपल्या मनामध्ये असावी. गणपती राया पडते मी पाया, काय मागू मागन रे, काय मागू मागन रे देवा, काय मागू मागन रे. तुझ्या दयेचा, तुझ्या कृपेचा, तुझ्या दयेचा, तुझ्या कृपेचा आशीर्वाद राहू दे रे. हेच माझ सांगन रे देवा, हेच माझ सांगन रे, हेच माझ सांगन रे देवा, हेच माझ सांगन रे. गणपती राया पडते मी पाया रे. असे माझे बाप्पा आहे. तुझ्या दयेचा, तुझ्या कृपेचा आमच्यावरती आशीर्वाद राहू दे. नुसतं आमच्यावर म्हणजे सगळ्यांवरच असतो. असं नाही म्हणायचं देवा माझ्याच ठेव, फक्त माझ्याच ठेव, फक्त माझ्याच. असं जर म्हणलं ना, देव म्हणतो तू भामटाय, मी तुझ्या हात ठेवतच नाही. म्हणून भक्तीचं वर्म आपल्याला कळलं पाहिजे. वर्म कळलं, देव कळतं. वर्म अत्यंत महत्वाचं. वरण नाही बरं का मावशी, मागच्या मावशी, वर्म वर्म. काही काहींचं काय होतं, असं बोलण्यामध्ये वेगळंच ऐकून जातात नाही का. मग एखादी आजीबाई असं घडलेले बरं का, मी म्हणलं वर्म, ती म्हणायची त्या बाईनं वरण सांगितलं. वरण असं वर्म म्हणजे काय असतं सांगून जाईल. भक्तीचं वर्म ते जर कळलं तर देव कळला, भक्तीचं वर्म कळलं तर बाप्पा कळले. सांगून जाईल वर्म म्हणजे काय असतं, ते कसं कळतं. एक छोटा मुलगा होता, असा 5वीचा मुलगा. आता त्याच्या बहिणीचं नुकतंच लग्न झालं होतं, 1-2 महिने झाले होते. त्याच्या घरी नवीन दाजी आले होते, म्हणजे नवीन बहिणीचं लग्न झालेलं. आणि मग ते जे काही दाजी आहेत की नाही ते आले. त्या पोराला आनंद झाला, लय आनंद झाला. पण ते दाजी आता नवीन होते, नुकतंच लग्न झालेले होते.
म्हणून त्या आईनं, आता ते दाजी होते ते जुन्या काळातले बरं, हा असे पायी 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 येणारे दाजी असायचे, मुक्काम दर मुक्काम करत करत. ते थोडं साधं भोळं, त्यामुळे आईनं सांगितलं, भाऊ चाललंय सासरवाडीला, पहिल्यांदाच चाललाय, एक काम कर, रस्त्यानं जाताना भूक बीक लागन तुला, काहीतरी खायला डबा बिबा सोबत बांधून देते, भाकर. आता पूर्वी काय डबे असायचे का फडका असायचं, त्याच्यामध्ये भाकर, त्या भाकरीवर लसणाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, एखादी लोणच्याची खाप किंवा कांदा. तोंडाला पाणी आलं का तुमच्या? असं ऐकलं माणसाला वाटतच ते लोणचं आठवल्यावर होतच ना तसं, नाही का? मग असं असायचा पूर्वीचा डबा. आई म्हटली, बाळा शिदोरी देते तुला. पोरानं सांगितलं, आई नको, मला लई घाई झाली, अगं संध्याकाळ होईल मला पोहोचायला, पायी पायी जायचंय, नको देऊ काय. अरे पण काहीतरी, आईचा जीव कसा असतो ना, काहीतरी ने ना बाबा. अगं आई नको ग. अरे बाबा काहीतरी ने. आता आई काय सांग बरं, काय नेऊ ग. ती म्हणे, एक काम कर, आपल्या डब्यात मुरमुरे घेऊन जा. मग त्यानं काय केलं, एखादी पिशवी घ्यायची का नाही, आता ते थोडं भोळ, मी मगाच म्हणले ते थोडं भोळ होतं. त्यानं काय केलं, ते मुरमुरे दोन्ही खिशात भरले, असे गच्च खिशे भरले, सासरवाडीला जायला निघालं. आता 5च्या सुमारास ते तिथं पोहोचलं बरं. पोरांची शाळा सुटली. आपल्या नवीन दाजीला पोरांना पाहिलं, आनंद झाला. दाजी कधी आले? मगाशी आले. बरं ठीक आहे, बसा, आराम करा, मी जरा येतो मित्राकडे जाऊन. पोरग निघून गेले. आता दाजी आले, पहिल्यांदा आले, जावई बापू पहिल्यांदा आले म्हणल्यानंतर त्या सासूबाई म्हणल्या, माझ्या जावईला पहिल्यांदा पुरणपोळीचाच मी स्वयंपाक करणार. आता ते सासूबाईचं जावायचं ना, आता ते लय वेगळं असतं बरं, लय वेगळं. काय करून काय नाही अशी अवस्था जिची होती, तिला म्हणावं सासूबाई. हा, आता तुम्ही सगळे जावई, तुम्हाला पहिल्यांदा सासरवाडीला गेलो, अनुभव आलाच असेल किती किती असते मजा, नाही का? पाणी, चहा, नाश्ता, ते लय थाट असतं न्यारा, नाही का बाबा? तुमच्या काळात बी असेलच ना. तुम्हालाच म्हणते बाबा, होताच ना तुमच्या काळात, तुमचा थाट न्याराच असणार, बरोबर का नाही? मग त्या दाजीला लय भूक लागली. ते म्हणे, काही करा, ते पूर्णाच्या पोळ्या बिळ्या नका करू, काहीतरी पिठलं भाकरी करा. नाही म्हणे, पोळ्याच करायच्या. आता यांना म्हणता येईना का सासूबाई मला भूक लागली. आता नवीन म्हणलं, लाजरं गुजरं, ते काय स्पष्ट थोडी बोलणार आहे का? ते म्हणलं, आता काय करावं या सासूबाईला. सासूबाई तर ऐकाय तयार नाही, पोटातले कावळे तर काय कोकायचे थांबत नाही. हा, माझ्या आईनं मुरमुरे दिले तेच खातो म्हणला. पण ते कसे खावं बा, इथं तर पोरं खेळू राहिले बाहेर, अचानक एखादं आलं तर त्याला द्यावं लागेल ना. साधे भोळे जरी असले तर काही भामटे असतात बरं. मग त्यानं काय केलं, पोरांना म्हणा थोडं लांब जा तिकडे खेळायला, मला थोडं झोपू द्या म्हणले, डोकं दुखायला लागलं. त्याने असं दार लावून घेतलं. फळ्या, ते 2 फळ्या असायच्या पूर्वीच्या घराला, त्या फळ्या अशा लोटल्या. बाज होती, बाज, त्या बाजावर कानोडं झोपलं भीतीकडे तोंड करून. अशी खिशातून मुरमुरे काढले आणि गपकन अशी बुचकुल तोंडामध्ये टाकली आणि चावायला सुरुवात करणार, तेवढं ते मेवणं आले ते पाचवीचं. दाजी अहो उठा ना, म्हणे चला ना आमच्या सोबत बॅट बॉल खेळा. आता या दाजीला धड बोलता येईना, धड मुरमुरे चावता येईना, काहीच होईना ना. असं भलं मोठं मारुतीवनी गाल दिसायला लागले त्या दाजीबाचे. त्या पोराला वाटलं, अरे माझ्या दाजीला काय चावलं काय नाही. म्हणे मगाशी तर दाजीबा चांगला होता. दाजीचे गाल कसे फुगले, ते पोरग डायरेक्ट पळत गेलं त्याच्या आईकडं आणि शेजारच्यांना सांगायला लागला, अहो म्हणे आमच्या दाजीचं तोंड सुजले, चला ना पाहिला, काय झालं काय माहित आमच्या दाजीला, चला. अहो मगाशी आले तेव्हा प्रत्येक जण म्हणायचं, हा ना बाई मगाशी पाहुणा आला तर गाल सपाट होते. आता पाहुण्याचे गालाचे फुग्यावणे फुगलेच कसे काय, काय चावलं बिवलं का? अहो आखी लोक ना ते पाहिला. मुरमुरे म्हणजे अशा प्रकारे तुम्ही खाऊन पहा, तोंडात टाकून पहा. तोंडात जर असे फुल तोंड भरलं ना मुरमुऱ्यानं, फक्त कडाच्याच पाणी होतं, मधल्याला आहे कडकच्या कडक. हा मुरमुऱ्याचा प्रकार आहे. असं फुगलं ते तोंड. कुणी म्हणायचं डॉक्टर आणा, कुणी काय म्हणायचं, कुणी काय म्हणायचं, कुणी काय म्हणायचं. त्या पोराला काही कळाना, ते टेन्शनला बाहेर गेलं, असं डोक्याला हात लावून बसलं. म्हणला बा माझा बाप बी घरी नाही, त्यांनी तरी काहीतरी युक्ती केली असती. पण मग तुमच्यासारखे ना असे बरेच लोक तिथं जमले. जे पाहायचं ते कुणी गालाला दाबून पाहायचं, कुणी म्हणायचं पाहू घसा दाखवा, कुणी म्हणायचं काय करा. अशी तिथं स्थिती निर्माण झाली.
म्हणून एक 80 वर्षाची आजीबाई आली, ती म्हणली व्हा बाजूला, तुम्हाला काही कळत नाही. मला माहिती म्हणे, मी पाहते काय झालंय नेमकं. म्हणे काय नाही, ते जरा थोडं गालफुगी सारखं वाटत, एक काम करा 2 इटाची टोले आणा, लाल लाल आर करा, त्याच्यामध्ये तापूत घाला, आपण थोडेसे जावई बापूचे घाल शिकू म्हणे. वसरले तर वसरले नाही का. अहो ते लावले विटाचे दोन्हीकडून 2 चटके बसले, गाल लाल झाले पण वसरले. चटके सहन केले, ते तोंड फुगलेल्याच्या फुगलेलं. तर ते जावई बाबू मी म्हणलं ना, ते कसं होतं, थोडं भळपट होतं, ते बोला ना बिन, काही सांगा ना बिन, काही सांगना. कुणी म्हणायचं बुक्की मारून पहा बरं, कुणी काय म्हणायचं तर कुणी काय. आता काय करावं अशा स्थितीमध्ये, सगळे टेन्शनला आले, सगळे टेन्शनला आले. पण ते पोरगं डोक्याला हात लावून अंगणात बसलं होतं का नाही, त्याला एक युक्ती आठवली आणि ते पळत पळत दारापाशी आलं. मला जाऊ द्या म्हणे, मला जाऊ द्या. लोक म्हणले इथं म्हातारे 80 वर्षाचे, 90 वर्षाचे, कुणी 70 वर्षांचे आजी आहे, बाबा आहे, त्यांच्याच्यानी हे तोंड सुजायचं कमी व्हाय ना, आणि तुला काय कळतंय रे, तुझ्याच्यानी कसं तोंड सुजायचं कमी व्हाय. तो म्हणे मला आत्ता जाऊ द्या, मला एक युक्ती आठवली, आत तर जाऊ द्या, युक्ती आठवली. अशी युक्ती आठवता म्हणता म्हणता तेवढ्या सासरे बुवा पण आले. सासरे बुवा जाऊन उभे राहिले. सासूबाई नथीचा आकडा, तिचा भांग असा वाकडा वाकडा, अशी ती सासूबाईची जावयापाशी जाऊन उभी राहिली. एकीकडून सासू, एकीकडून सासरे बुवा. तर या पोराला कुठे आतमध्ये जाऊन देतात, काय तर ते लहान आहे, त्याला काही कळत नाही. पण ते पोर आहे ना, असं लोकांच्या पायामधून जागा करीत 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 असं आतमध्ये गेलं. आणि जसं आतमध्ये गेलं ना, तो म्हणला व्हा बाजूला सगळे, आजच आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं, एखाद्याचं जर तोंड उघडत नसेल तर नाक दाबावं. ते गेलं त्याच्यात आजीचं असं नाक दाबलं. जसं नाक दाबलं असं फुर्रकन फवारा सगळ्या सासूबाईच्या नथीवर. दृष्टांत संपला. सिद्धांत हा आहे, एवढे लोक जमलेले होते पण ते तोंड उघडायचं वर्म कुणाला कळालं, त्या बारक्या पोराला. बरोबर की नाही. तसे माझे संत महात्मे म्हणले, देवाला प्राप्त करायचं असेल, प्रसन्न करायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला भक्तीचं वर्म कळालं पाहिजे. आणि भक्तीचं वर्म जर कळालं तर देव आपल्यातच आहे. तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी, तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. असे माझे गणपती बाप्पा, असे माझे साक्षात असणारे परब्रह्म. आणि म्हणून त्यांचं वर्णन, त्यांचे सिद्धांत सांगितले, त्यांनी दृष्टांत सांगितले, त्यांचे वेगवेगळे प्रकरण आहे, अभंग आहेत, श्लोक आहेत, ओव्या आहेत, रुचा आहेत. त्या ठिकाणी भरपूर अशी धनसंपदा या ग्रंथांची आपल्याला दिलेली आहे. ग्रंथ ही संपदा आहे, एवढी भयानक आहे, एवढी जबरदस्त हिची ख्याती आहे ना, पाश्चात्य लोकांनी सुद्धा, दुसऱ्या देशांनी सुद्धा माझ्या गीतेला डोक्यावरती घेऊन नाचावं, माझ्या ज्ञानेश्वरीला डोक्यावरती घेऊन नाचावं, एवढा अधिकार माझ्या संत मायबापांचा. आणि म्हणून माझ्या माऊलींनी सुद्धा माझ्या गणपती बाप्पाचं वर्णन केलं. माझे कृष्ण कन्हैया, त्या गोपिकांना फुकट वेड नव्हतं लागलं देवाचं. गवळी असू द्या, गोपी असू द्या, गवळणी कुणीही असू द्या, माझा कृष्ण कितीही खोडीचा असला, खोडकर असला, तरी त्याला बघण्याचा एक दृष्टिकोन, तो भाव त्या गोपिकांचा वेगळा होता. कशासाठी? तर त्यांच्या मनामध्ये माझ्या कृष्णाबद्दल खोडी जरी असल्या तरी प्रेम होतं. आणि जर नाही दिसला तर काय अवस्था होती ती. माझ्या द्रौपदीच्या बाबतीमध्ये घडलेला प्रसंग, नारी बीच सारी या सारी बीच नारी, माझ्या द्रौपदीची इज्जत वाचवणारे माझे श्रीकृष्ण परमात्मा अवतरित झाले आणि देवाच भक्तासाठी साडी झाले. हा अधिकार कुणाचा आहे? भक्तीच्या जोरावरती, पण तो भक्ताचा. तेवढा अधिकार आपला तर नाही होऊ शकत, परंतु किमान प्रयत्न तर आपण करू शकतो. म्हणून नाही आपल्याला दुसरं काय आवडलं, किमान चांगला माणूस बनण्याचा तरी प्रयत्न करा गड्या, एवढंच करा. कारण ती स्पर्धा कुठं सापडत नाही. मी कायम सांगत असते, एखाद्याने 1 एकर घेतली ना, दुसऱ्याला वाटतं 2 एकर घ्यावा. एखाद्याने 1 ट्रॅक्टर घेतला तर दुसऱ्याला वाटते 2 घ्यावे. एखाद्याने 1 मजली बंगला बांधला, दुसरा म्हणतो हा अजून मी दुसरा चढवणार, का तर त्याचा 1 मजला झालाय, मी अजून दुसरा चढवणार. ही चढावण आहे. पण या कलियुगामध्ये
एक स्पर्धा अजूनही अस्तित्वामध्ये नाही की तो माणूस खूप चांगला आहे, त्याच्यापेक्षाही मी चांगला बनवून दाखवेन. ही स्पर्धा अजून तरी अस्तित्वामध्ये नाही. म्हणून चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा. आणि एकदा का चांगला माणूस आपण बनलो ना, मग मात्र कुणीही आपल्या जवळ यावं. जसं गुळाचा खडा, साखरेचा खडा. मला सांगा, मीठ हा असा पदार्थ आहे, त्याला किती मुंगळे लागलेले पाहिले बरं तुम्ही? खरं खरं सांगा. मिठाला मुंग्या, मुंगळा का बरं लागत नाही? ते खारट आहे, त्याचा गुणधर्म खारट आहे. पण त्याच ठिकाणी साखर असेल, गुळाचा खडा असेल, मुंग्या येणार, मुंगळे येणार. जे येतं ते त्याच्या जवळ येतं, जे येतं ते त्याच्या जवळ. मी सांगते काय भाव, मला भाव सांगायचा कसा? माणसानं जर गोड वागलं तर त्याच्या जवळ माणसं येतात. आपुलकी, चांगलं बोलणं, आपुलकी, चांगलं बोलणं यातच जिव्हाळा. चांगलं बोलणं, एकमेकाला आपण काही देत घेत नाही, प्रेमानं तर बोलू शकतो ना. माझ्या संतांचं प्रमाण आहे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. समाधान प्राप्त करायचं असेल तर एकमेव आहे देवाचं गुणगान करा. माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं गुणगान करा, माझ्या धर्मवीर संभाजी राजांचं गुणगान करा. त्यांच्या जर गुणगान केलं तर अंगामध्ये एक वेगळी शक्तीचे संचार होणार आहे. जसं माझ्या हनुमंतराय राम म्हटले का शक्तीचा संचार व्हायचा, तसं घरामध्ये फोटो लावा, विठोबाचा लावा, ज्ञानोबाचा लावा, तुकोबाचा लावा. त्याच्या शेजारी माझे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजांचा फोटो असेल ना, लहान लहान लेकरं त्यांच्याकडे बघून मनामध्ये शूर आणि वीराची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. हा अधिकार माझ्या शिवबांचा आहे. म्हणून सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. अहो हाच जन्म काय, पुढचे 1000 जरी जन्म झाले तरी सुद्धा माझ्या शिवबाचं नाव कधी मिटणार नाही, माझ्या शिवबाचं नाव कधी मिटणार नाही. आपलं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून तर आपण म्हणतो ना, शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. माझे छत्रपती शिवबा फुकट नाही, जिजाबाईचे संस्कार त्यांच्यावरती, आणि म्हणून शिवबा घडले. जिजाबाईचे संस्कार नसते, शहाजी राजांचे संस्कार नसते, तर आपल्या या संपूर्ण महाराष्ट्राला, भारत देशाला जाणता राजा भेटला नसता. म्हणून आपलं दैवत आहे शिवबा. जसं दैवत गणपती बाप्पा आहेत ना इथं, जसं आपल्या गावामध्ये हनुमंतराय आपली देवता आहे, आपलं दैवत आहे, तुळजा भवानी आपलं कुलदैवत आहे, तसंच आज प्रत्येक तरुणाईच्या मनामध्ये राज्य करणारे माझे शिवबा हे सुद्धा दैवत आहे. म्हणून आपण तोही अभिमान जागृत करतो आणि माझ्या राजांची आनंदाने जयंती साजरी करतो. पण मी कायम सांगत असते माझ्या तरुण बांधवांना, भगिनींना, सगळ्या समस्तांना कायम सांगत असते, खरी जयंती तीच ज्या दिवशी रस्त्यानं चालणारी प्रत्येक स्त्री आपल्याला आपली आई आणि बहीण दिसेल, त्या दिवशी समजायचं माझ्या छत्रपती शिवबांची जयंती ही सफल झाली. प्रत्येकामध्ये आपली आई दिसावी, आपली बहीण दिसावी. अहो अत्याचार घडला, अन्याय आपण रोज मोबाईलला बघतोय. अमक्या अमक्या ठिकाणी बलात्कार झाला, एखाद्या स्त्रीवरती अत्याचार झाला, अमक्या अमक्या ठिकाणी विनयभंग झाला. हो माझी शिवशाही असा काळ होता, स्त्रीवर जर वाईट नजर ठेवली ना, डोळ्यानं कृत्य केलं तर डोळा काढला जायचा, हातानं कृत्य केलं हात काढला जायचा, पायानं कृत्य केलं असेल पाय. अहो चौरंगा बनवणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज. पण आजचं आपलं प्रशासन चाललंय कुठं? माझे शिवबा जर आज असते ना, हे अजिबात घडलं नसतं. आपण अभिमानानं म्हणतो
राज पुन्हा जन्माला या म्हणतो ना, येऊ द्या ना, राजा प्रत्येकाच्या जन्माला येणार, उरामध्ये येणार, आपल्या गर्भामध्ये सामावणार, पण त्याच्यासाठी ते उदर जे काय आहे त्या आईचं ती जिजाबाई बनली पाहिजे, त्या बापानं शहाजी राजे बनलं पाहिजे, शिवाजी महाराज येणार. म्हणून व्यसनांपासून तरुण पिढीनं बाजूला जावं तर राजे म्हणणार बरं झालं, व्यसनांपासून बाजूला झाले, स्त्रियांचा आदर करायला लागले, मी तुमच्यात येणार. पण स्त्रियांचा आदरच नसेल आणि दारू पिऊन काही ठिकाणी जयंती साजरी होते बाबा, पाहिलेलं आहे दृश्य बऱ्याच ठिकाणी, डीजेवर नाचतात, दारू पिऊन धिंगाणा घालतात, आणि मग राजे कसे काय येतील? असा जर धिंगाणा असेल, दारू पिऊन जयंती असेल तर राजे येतील काय? येऊ शकत नाही. माझ्या छत्रपतींची ती शिवशाही होती. माता जिजाई होती शिवबाची आई, म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई, तिची थोर विथोर आज महाराष्ट्र गाई. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्याला नव्हता होवाली. माया बहिणींना संकट काळी, नव्हता कैवारी कुणी त्यावेळी. मनी जिजाईच्या खंत कधी होईल याचा अंत, मनी जिजाईचा खंत कधी होईल याचा अंत. करी विनंती आई शिवाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. म्हणून आज या ठिकाणी माझ्या गणपती बाप्पांच्या वर्धापन दिन, तृतीय तिसरा वर्धापन दिन, त्यानिमित्त प्रकाश माऊली खिलारी, त्याच पद्धतीनं बाळासाहेब माऊली आरोटे का आवटे आवटे ना, बाळासाहेब माऊली आवटे यांच्याकडून माझ्या वाट्याला आलेली ही प्रवचन सेवा आहे. मी माझ्या अल्पमती अल्पबुद्धीने माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ, ज्ञानेश्वरी ग्रंथातील हा पहिलाच अध्याय आहे. पहिल्याच अध्यायातील 19 क्रमांकाची ओवी. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे, ही ओवी निवडली. माझ्या अल्पमती अल्पबुद्धीने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. बोलताना जर माझं काही चुकलं असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जे जे काही बरोबर असेल माझ्या गणपती बाप्पामुळे मला प्राप्त झालेले विचार आहेत. झालेली प्रवचन सेवा पुनश्च एकदा माझ्या मायबाप श्रोत्यांच्या चरणी, बंधू भगिनींच्या चरणी समर्पित करते. माझ्या सोबत आलेली माझी आई, माझी बहीण, माझे दाजी, त्याचप्रमाणे प्रकाश माऊली खिलारी देखील आमच्या सोबत आले. ही सेवा त्यांच्या देखील चरणी मी समर्पित करते, माझ्या बाप्पाच्या चरणी समर्पित करते. आणि पुनश्च एकदा माझी कळकळी